सर्वजण बोला. लहान थोर मंडळी कीर्तनात रिकाम बसण्यापेक्षा भजन केल्याने निश्चित आपल्या जीवनात सुख शांती समाधान लाभेल. म्हणून सर्वांनी बोला. आवाज येऊ दे, आवाज. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार. धन्यवाद. तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार, चालवी कामार होनिया, अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे, न वजते दुरे दवडिता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया. संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे, ते नमस्कारो.
भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे, न वजती दुरी पाठभेद न वजते दुरी दवडिता. प्रस्तुत प्रसंगी भगवान महादेवांच्या दरबारी उपस्थित सर्व संत सज्जन वृंदांसमोर कीर्तन रूपी सेवेकरिता जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा पाच चरणांचा ज्या व्यक्तीला भक्तीचं वर्म कळालेलं आहे, अर्थात जो वर्म जाणून भक्ती करतो, अर्थात शास्त्र आणि संत यांनी ज्याप्रमाणे भक्ती केली सांगितली तदनुसार जो भक्ती करतो त्या व्यक्तीला आध्यात्मिक पारलौकिक 9 प्रकारचे लाभ होतात, त्याचं वर्णन करणारा अभंग प्रस्तुत केला आहे. धर्मनगरी ममुराबाद गाव, कधीच बाद न होणारं ममुराबाद गाव, आणि त्यामध्ये आपलं कोणतं नगर हे उमानगर. आणि उमानगरामध्ये भगवान श्री गणेश महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम कीर्तन तथा संगीतमय शिव महापुराण कथा वर्ष 2 आणि कीर्तनाची सेवा ह्या 2ऱ्या वर्षात 6व्या क्रमांकाची सेवा आमचे परमस्नेय परमादरणीय हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी आणि तेजसजी महाराज वडगावकर यांच्या प्रेमाच्या आग्रहास्तव माझ्या वाट्याला आलेली आहे. उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम, मंडपात शोभतील असे भरगच्च श्रोते, नाही तर बऱ्याच ठिकाणी भला मोठा मांडव आणि आत फक्त 5 पांडव, अशी दुरावस्था असते. मध्ये मध्ये म्हणावं लागतं पंचपदी करणाऱ्यांना, पुढे सरकार सरकाय काय तिथं कोणीच नसतं, पण असा मांडव भरून आणि श्रोते गण या ठिकाणी उपस्थित आहेत. असेच आपण कायमस्वरूपी उपस्थित राहत जावे अशी आपणास प्रार्थना करतो. आणि उपस्थित राहणार याचं कारण आहे, चांगल्या प्रकारचे मृदंग वादक आमचे हरिभक्तीप्राण विठोबा महाराज फार सुंदर मृदंग वाजवतात. नाहीतर कधी कधी मृदंगावाला असा पदरी एकच बोल असतो, ढकटुक टुका का गुपचुप बठा. पण अतिशय छान गायनाला गायकाला पोषक असं वादन महाराजांचं, गायनासाठी उत्कृष्ट साथ देणारे आमचे गायन केसरी हरिभक्तीप्रायण निंभोरेकर रोहिदासजी महाराज, त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून आणि गायनाची हार्मोनियमवर साथ करणारे, आता त्यांनी कीबोर्ड पण सोबत ठेवलाय आमचे हरिभक्तीपरायण वाकटोकेकर भागवत महाराज, त्यांनाही शुभाशीर्वाद नारदाच्या गादीचे. फार सुंदर गावातील भाविक भक्त मंडळी आणि संघाचे धर्मजागरण मंचाचे कार्यकर्ते, या सप्ताहाचे 4 आधारस्तंभ, 2 सिनियर आणि 2 ज्युनियर, त्यामध्ये आमचे कोळी भाऊसाहेब, दुसरे कोण तुमचे काकडे बाबा, कधीच वाकडा होऊ देणार नाहीत ते तुमच्या सप्ताहाला. असे काकडे बाबा, सुंदर साजेशे विणेकरी महाराज, गावातील भजनी मंडळ, भाविक भक्त, माता भगिनी, बाल गोपाल तरुण मंडळ, आमच्यासोबत आलेले संत श्री बाबा महांसजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. सोबत साध्वी जया किशोरजी, जी रामचरित मानस ग्रंथाचं पारायण आणि पाठांतर करत आहेत, पूर्ण रामचरित मानस, अशी सर्वांना या ठिकाणी उपस्थिती लाभली, त्याबद्दल मी सर्वांना वंदन करतो, अभिवादन करतो. ऐसे नमन करुणे सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा, नामा म्हणे विठ्ठल. आम्हाला वाटलं येताना आपला भाऊसाहेब ना लक्ष्मणने फोन केला, म्हणे आपल्या घराजवळच जेवण आहे. आता त्यांचं जुनं घर तिकडे खंडेराव नगरमध्ये, आम्ही जात होतो खंडेराव नगरमध्ये, पण इकडे सप्ताह सुरू झाला हे आम्हाला आत्ता कळालं. आणि बघा काय गर्दी हो, एवढी गर्दी ममराबादमध्ये आणि या छोट्याशा उमानगरामध्ये. हे फार मोठं आमच्या माता भगिनीचे बघा, दाटून तिकडं सरकवा, इकडं सरकवा, तिकडं सरकवा, आता हिवायवा येते 7 वाजेचे बसल्यात बरं का. आपण जेवायला बोलू त्याच्यापासून 4-5 बाया
आणि सांगितलं असेल त्यांना कोणीतरी की दररोज आपण ज्या जागेवर बसतो त्याच जागेवर बसून कथा कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे, म्हणून जागा जणू काही वेल्डिंग करून ठेवली काही काही. तर अशा प्रकारे आपल्या भक्तिभावाचा आणि मी आदर करतो आणि माझ्या कीर्तन सेवा सूत्राला गुंफण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मृत्यू लोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर मृत्यू लोकातला त्याचा मानव जन्म सफल सार्थक कशाने होतो असा जर आपण विचार करायला गेलो, जर जगाचा विचार घेतला तर जगामध्ये मानव जन्म सफलतेची वेगवेगळी समीकरणं सांगितलेली आहेत. ज्याच्याजवळ धन नाही त्याला धन जर मिळालं तर त्याला असं वाटतं माझा जन्म सफल झाला. ज्याला मान मिळत नाही, बघा धन असणं वेगळी गोष्ट आहे, धनवानाला जर मान मिळाला नाही तर धनवानाला झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. म्हणूनच त्या धनानं काम बघत नाही. व्यवहार क्षेत्रामध्ये धनवाला काय मिळाला पाहिजे? मान मिळाला पाहिजे. धनवान असेल त्याला जर गावात कुत्रही भुकत नसेल तर त्याला असं वाटतं विष पिऊन मेलेलं परवडेल. आणि धनवानाला मान केव्हा मिळतो जरा लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत धनवान धनाचं दान करत नाही तोपर्यंत धनवानाला मान मिळत नाही. भरपूर धन असेल पण जोपर्यंत धनवान दान करणार नाही तोपर्यंत धनवानाला गावातलं कुत्र सुद्धा भुंकणार नाही. माणसं तू विचारूच नका मग तुम्ही. आणि म्हणून ज्याच्याजवळ धन नाही त्याला धन मिळाल्यावर मनुष्य जन्म सफल झाला असं वाटतं. ज्याच्याजवळ जमीन नाही त्यानं जमीन घेतले की आता आपलं कल्याण झालं व असं वाटतं. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी लागली का त्याला असं वाटतं आता आपलं सार्थक झालं मानव जन्म. ज्याला छोकरी मिळाली नाही, समजलं का? हां, थोडंसं गुह्यतम शास्त्र ज्याचं लग्न जुळत नाहीये, मुलांसाठी बोलतोय, त्याचं जुळलं का नातेवाईक आपलं जुळलं बरं, आपलं जुळलं बरं, त्याला असं वाटतं आपला मनुष्य जन्म सफल झाला. पण तुकोबाऱ्यांना जर विचारू गेलं तर तुकोबा बोलतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखरिया, विठ्ठलाची एक देखरिया. तुका म्हणे जन्म आल्याचे आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठल नाम भगवंत नाम परमात्मा तो दिसला अर्थात त्याचं दर्शन झालं भक्तियोगानुसार किंवा त्याचा साक्षात्कार झाला ज्ञानयोगानुसार तर मनुष्य जन्म सफल. म्हणजे एन केन प्रकारेनं आपला मनुष्य जन्म सफल होण्यास कारणीभूत आहे भगवत दर्शन. भगवत दर्शन जर झालं नाही तर मनुष्य जन्म सफल नाही, अपूर्ण असतो. चला आता भगवत दर्शनासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे मार्ग आहेत. जसं ममुराबादला येण्यासाठी एक मार्ग नाही आहे, विदगावकडनं येणारा, इकडून कानडद्याकडनं येणारा, इकडून स्वतः नशिराबाद मोठं गाव बोला, नशिराबादकडून येणारा, हां, आणि मध्ये पोटमार्ग वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तसं देवाच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत. त्या मार्गांना म्हटलं जातं योग. काय योग? तर मुख्य 3 योग श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात. योगस्त्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयो विदत्सया ज्ञानं कर्म च भक्ति नोपायोन्यस्ति कुत्रचित. 3 प्रकारचे योग सांगितले. जरा मोजा आता. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. लक्षात राहतील किती सांगितले? 3. त्याच्यातला पहिला कर्मयोग, दुसरा ज्ञानयोग आणि तिसरा भक्तियोग. कहो तेजस महाराज, अरे तर पाठ करायला लागले कीर्तन, डिपॉझिटच जातं आपलं पुढच्या वर्षी. कर्मयोग, ज्ञानयोग आणि
या उमानगर मधले श्रोते इतके समजदार आहेत, आता कळालं मला. हा दुसरंच वर्ष सप्ताहाचं आहे. 4-5 वर्ष उद्या ना हे कीर्तनकार किती पाण्यात आहेत यांना आधी कळेल. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. चला आता तर मी भक्तीचं वर्म सांगणारा भंग घेतलाय म्हणून आता त्या मार्गाने मी पुढे प्रवास करतो. आणि जाता जाता 2 स्टेशन मला लागतायत, कर्मयोग आणि ज्ञानयोग. यांचा स्पर्श करत इथे गाडीला थांबत पुढे चालतो. कर्मयोगाचं आणि सार आहे सेवा. कर्मयोगाचं सार काय? सेवा. ज्ञानयोगाचं त्याग आणि भक्तियोगाचं सार आहे प्रेम. लक्षात ठेवा, तिकडे सांगितलं मी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. इकडे जोडा सेवा, त्याग और प्रेम. चला आता कर्मयोगामध्ये जर कर्मयोगाच्या द्वारा आपल्याला आणि भगवत दर्शन प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे सेवा. आपण जिथे जाणार मनुष्य जन्म प्राप्त झालाय, सेवा करण्याची भावना मनात ठेवा. आता सेवा करण्याची भावनाच राहिली नाहीये, जास्त सेवा नाही करता आली. त्या सेवेला तुकोबाराव परोपकार म्हणतात. जास्त नाही करता आला परोपकार तर थोडा तरी. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुझ आहे देव, तुझ्या बाबा आहे देव, तरी असूल भोपा. तुझा वावा हे देव, तुझा वावा हे देव, तुझा वावा आहे देव, तरी हा सुलभ तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. परोपकार सेवा जास्त नाही करता आली, थोडी तरी करा. थोडा तरी सेवा भाव मनामध्ये ठेवा. आता सेवा भाव गेलेला आणि त्याच्या जागेवर स्वार्थ भाव आलेला आहे. कुठे जाणार तुम्ही? पाहुणे बनून गेलात, आता तुळशी विवाह झाला, लग्न सराई सुरू झाली, प्रारंभ झाली. कुठे जाल तर तिथे रुबाब करायला, कोरडा रुबाब करायला जाऊ नका. मनात सेवा भावना ठेवा. लग्नाला जातात ना, काय म्हणतात इकडे? काही भागात कलवऱ्या म्हणतात, इकडे काय म्हणतात? कंडोलनी. खाई लिहून कंडली राहू, काहीच काम नाही करू, नुसतं कंडलानं काम करू. कंडोलण्यांनो तुम्हाला नाही सांगत मी, दुसऱ्या गावच्या कंडोलण्यांना. तिथे जा तर सेवा करण्याची भावना मनात ठेवा. हम जहां भी जाएंगे वहां सेवा करेंगे, सेवा नहीं लेंगे. हे साधक का लक्षण आहे. वारकरी, माळकरी, पारमार्थिक कोणाला म्हणावा, जिथं जाईल तिथे सेवा करेल, सेवा करवून घेणार नाही, स्वतःची सेवा कोणाला करायला लावणार नाही आणि यथाशक्ती शारीरिक परिश्रमाद्वारा सेवा करेल, त्यालाच म्हणावं समजदार वारकरी, समजदार धार्मिक व्यक्ती. आपण जातो बघा सेवा करण्याची काय महिमा आहे. जरा कल्पना करा, डोळ्यासमोर चित्र आणा. एखाद्याच्या घरी लग्नाने एखादी माऊली गेली, तिच्या अंतःकरणामध्ये सेवा करण्याची भावना आहे. गेल्याबरोबर तिनं पाहिलं ज्या घरी लग्न आहे. बरं कंडोलीन कोणाची होती माहिती आहे का? नवरदेवाकडची कंडोलीन आहे. नवरदेवाच्या मामबहीणची चुलत बहीण. त्यांना आला का तुमच्या? हां. आणि ती गेली, सेवा करण्याची भावना मनात असल्यावर केवढं परिवर्तन बघा. पाहिल्याबरोबर तिनं लगेच सुटकेस ठेवली बाजूला. लगेच त्या घरातलं लहानसं बाळ होतं, त्याची नागपूरची लाईन होटपूरमधून फटपूरपर्यंत गेली होती. समजलं तुम्हाला? हां, याला बिभत्सरस म्हणतात. तिनं लगेच त्या बाळाला उचललं आणि बाथरूममध्ये नेलं. लगेच पाण्याने स्वच्छ केलं, आपल्या पदरानं त्याचं तोंड पुसलं. लगेच काजळ भरलं डोळ्यात, काजळ लावलं कपाळाला, गालाला काजळ लावलं. आणि घरच्या मावल्यांना म्हणते, देवानं जास्त दिले का तुम्हाला? सांभाळता येत नाही का तुम्हाला? घरी घेऊन जाईल माझ्या घरी या बाळाला. त्या घरच्या मावल्यांना किती बरं वाटलं असेल, जरा विचार करा. लगेच संध्याकाळी सर्वांसाठी आणि जलपानाची व्यवस्था केली. रात्री सर्वांसाठी पिठलं भाकरी केली. सर्वांना जेव घातल्यानंतर सर्वांच्या नंतर जेवली. आणि सगळे भांडे या माऊलीने एकटीनंच. कंडोलीन कोणाकडची आहे? नवरदेवकडची. कोल्हा रुबाब करणारी नाही. ध्यानात ठेवा, सगळे भांडे एकटीनंच घासले. रात्रीचे भांडे पडू दिले नाही. नाही म्हणे सकाळी घासू, नाही नाही आताच घासायचे आहेत.
सगळे भांडे घासले, रात्रीच घासले, रात्री सर्वांच्या उशिरा झोपली, सकाळी सर्वांच्या आधी उठली. लगेच स्वतः पाणी तापून घेतलं, आंघोळ करून घेतली, सर्वांना आंघोळीला पाणी दिलं, लगेच पोहे बनवले, सगळ्यांना पोहे खा पोहे खा पोहे खा. त्यावेळी तोपर्यंत आणि कणिक भिजली, लगेच भाजी शिजली, कुकरमध्ये भात लावला, भातही शिजला, वेळ कमी आहे. लगेच सर्वांना जीव घातलं, लगेच सर्वांचे नंतर जेवली, दुपारचे भांडे घातले, संध्याकाळी जलपान, लगेच संध्याकाळी खिचडी टाकली, सगळे लोक जेवू घातले, सर्वांनी जेव घातलं, नंतर जेवली, भांडे घातले, असं रोज चालू राहिलं. अशी माऊली जर महिनाभर जरी राहिली तरी कंटाळा येईल का? आणि उलट्या फिटिंगची येऊ द्या, सटक्यास हातातच. आणि तो पोटपूर नागपूर तो बाळ पाहिला, शी 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 शी, एवढा घाण कोणाचा हा मुलगा, अरे अरे हाकला याला घरातून. तेवढ्यात नसतं रस्ते बाईची घर मालकींची, हाकला याला घरातून, एवढे घाण कोणाचा पोरगा हा? तुमच्या घरात कॉलरा, तुमच्या घरात कोरोना आला वाटतं, मला बया तुमच्या घरात यावं असं वाटत नाही. त्या घर मावल्या म्हणतील, जा रिक्षा पडेले रस्ता धर. ज्याच्या अंतःकरणात सेवा करण्याची भावना असते त्याचं कोणालाच ओझं होत नाही, किंबहुना त्या व्यक्तीचं धरतीला सुद्धा ओझं होत नाही. म्हणून सेवा करण्याची भावना मनात ठेवा, कर्मयोग सिद्ध होईल आणि कर्मयोगाच्या द्वारा स्वरूप शांती, ज्याला शाश्वत शांती म्हणतात, ती शाश्वत शांती प्राप्त होईल. म्हणून कर्मयोगाचा द्वारा काय करायची आहे? सेवा. ज्ञानयोगाचं काय सूत्र सांगितलं तुम्ही आपल्याला? कर्मयोगाची सेवा, ज्ञानयोगाचं वा, कोण माऊली बोलली? धन्यवाद. त्याग. असे ऐकणार पाहिजे. तेजस महाराज दुसरंच वर्ष बुवा, अरे इतकं पक्क लक्षात, 10 वर्ष कीर्तन ऐकणाऱ्यांच्या लक्षात राहत नाही. भागवत महाराज तुम्हाला अनुभव आहे, त्यांनी अनेक बुवा मारून टाकले. इथे गुह्य तमाम शास्त्र. एक माऊली मला भेटली, तालुक्याचं नाव सांगत नाही कारण कॅमेरा चालू आहे, आली माझ्याजवळ, म्हणे महाराज म्हणा गुरुबन शिका. आई राणी मला ठोके डायरेक्ट म्हणता, अशी तुम येन पहिले कोणले गुरु करत का? 4 गुरु करत, मग 4, एक पैठण नाव होता, एक पंढरपूर नाव होता, एक आनंदी नाव होता, अनेक गावकड नाव होता. म्हणता मग 5वं का बघ रे नाही? मग 4 बी मरी घ्या त्या, म्हणता 5वाले मारा लिहून का? कर्मयोग, सेवा, ज्ञानयोग, त्याग. हम सेवा करेंगे लेकिन सेवा के बदले में किसी से कुछ नहीं चाहेंगे, इसको कहते त्याग. आता परमार्थात सुद्धा हेवा झाला, सेवा नाही राहिली. मी त्याच्या घरी कीर्तनले का बजाव हो, तो माझ्या घरी कीर्तनले येईल नाही. अरे काही परमार्थ नाही आहे. नाही नाही नाही, तो आपल्या घरी कीर्तनाला येऊ किंवा न येऊ, पण मला त्याच्या दारी त्याचे घरी कीर्तन ठेवलं तर ते कीर्तन साजरं करण्यासाठी मला स्वतः जायचं आहे. त्याग लक्षात ठेवा. सेवा कर्मयोगाच्या द्वारा आणि त्याग ज्ञानयोगाच्या द्वारा. लक्ष द्या आता. आणि भक्तियोगामध्ये काय सांगितलं होतं? प्रेम, फक्त देवाच आवडीचा विषय. तुलसीदासजी महाराज बोलतात भक्तियोगामध्ये, मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई धन्यवाद. वाजवा टाळी एकदा यांच्यासाठी. असं समेवर थांबवणारे पाहिजे, नाही तर किती आपण मंडपापर्यंत मोठी उडी मारली तर ते उतरणे टाकतातच त्याच्यात. मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, अभिमान. फार छान. देवच माझा आहे आणि मी देवाचाच आहे, अशा प्रकारची सद्भावना अंतःकरणात तेवत जागृत ठेवणे, याला म्हणतात देवाबद्दलचं प्रेम. आणि भक्तियोगामध्ये देवावर प्रेम केलं जातं. भक्तियोगामध्ये परत बोलतो, भक्तियोगामध्ये फक्त देव माझा आहे, ज्ञानयोगामध्ये कोणीच माझं नाही आहे, आणि कर्मयोगामध्ये सगळेच माझे आहेत. समजतंय का? सगळेच आपले आहेत, सगळेच माझे आहेत. कर्मयोग माझा कोणीच नाही, ज्ञानयोग आणि माझा फक्त भगवंतच आहे. कोणता योग? भक्तियोग. फार समजदार श्रोते आहेत तेजस महाराज इथले. मला सर्वांची सेवा करायची आहे. कोणता योग झाला? कर्मयोग. पण सेवेच्या मोबदल्यात कोणाकडनं काही अपेक्षा ठेवायची नाही. त्याग, ज्ञानयोग. बरोबर.
आणि मला फक्त देवावरच प्रेम करायचंय, माझ्या आवडीचा विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता, अशा प्रकारे देवाच आवडीचा विषय होणे बस. बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासून या, बस देवाच आवडणे याला भक्तियोग म्हणतात. देव किती आवडतो. जगद्गुरु तुकोबा बोलतात एके ठिकाणी, लोभी के चित धन बैठे कामिन के चित माता के चित पुत बैठे, तुका के चित में राम सियावर रामचंद्र के जय, रमापति महादेव के जय, पवन सुत हनुमान के जय. मला रे भाई सर्व तयारीतच असतात तुम्ही. लोभी के चित्त धन बैठे कामिन के चित्त का, माता के चित्त पुत बैठे तुका के चित्त में. लोभी व्यक्तीला जेवढं धन आवडतं सर्व भावे लोभ्या आवडे धन, सर्व भावे लोभ्या आवडे धन, आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. लोभी व्यक्तीला जेवढं धन आवडतं तेवढं आपल्याला देव आवडला पाहिजे, म्हणजे भक्तीचं वर्म आलं आपल्या जीवनात. लोभी व्यक्तीला धन आवडतं तितकं आपल्याला देव आवडतो का? काय वडला सोन्याचा भाव. तस लोभ्याला जसं ते धन आवडतं सोनं आवडतं तसा देव आपल्याला आवडला पाहिजे. आवडतो का जरा विचार करा. तसा देव आवडावा समजा आपल्या जीवनात भक्ती आली. आणि अशा प्रकारे ज्याच्या जीवनात आवडीचा विषय देवाचा झाला, एक विषय तो त्याच्या आवडीने अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती. अशा प्रकारे जो देवावर प्रेम करतो, ज्याच्या जीवनात आवड फक्त देवाबद्दलच आहे, त्याला भक्तीचं वर्म जाणलेला साधक म्हणावं. आणि असं भक्तीचं वर्म जाणून जो भक्ती करतो त्याला 3 लाभ प्राप्त होतात. अभंगाच्या पहिल्या भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे
वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. जो वर्म जाणून भक्ती करतो अर्थात देवच माझा आहे देवावरच प्रेम करतो त्या व्यक्तीला भक्तीचं वर्म कळालेलं आहे आणि त्याला 3 लाभ प्राप्त होतात. कोणते? तया घरी शांती क्षमा आणि दया हे 3 लाभ. ह्याच्यातला पहिला कोणता आहे? शांती. त्याचं चित्त नेहमी शांत असतं. आता चित्त शांत का नसतं? थोडी अदर साईड ऑपोजिट बाजू विचारात घ्या. चित्त शांत का नसतं? त्याचं पहिलं कारण चित्तामध्ये षड्विकार त्याच्यात प्रमुख 3. त्रिविधम नरकसेदम त्रिविधम नरकसेदम द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयं त्यजे. सुंदर 3 प्रकारचे विशेष काम क्रोध आणि लोभ या विकारांमुळे चित्त शांत राहत नाही. दुसरं कारण चित्त शांत का राहत नाही तर जो व्यक्ती विनाकारण जास्त बोलतो. आता असं तू हे वायणी कायशी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिणेल हन. जो विनाकारण जास्त बोलतो त्याचं चित्त शांत राहत नाही. विनाकारण जास्त बोलतो. चला आता ऐकायला कानं किती आहेत? पटकन बोला. मागचे 2 पटकन बोला. ऐकायला कानं, पाहायला डोळे. घाबरत कशाला? ऐकायला कानं, पाहायला डोळे, बोलायला तोंड. 2 कोण बोललं? काही असतात 2 तोंडाचे. इथं सांगतील काही, तिकडे सांगतील काही. मंडपात बोलतील काही, कोळी भाऊसाहेबांकडे बोलतील काही. ऐकायला कानं 2, पाहायला डोळे 2, बोलायला तोंड मात्र 1. चला आता त्याचं टक्केवारी काढा. 2, 2, 1, 5. 100 भागिले 5 उत्तर आलं 20 दुनी 40% ऐकावे, 40% पाहावे. 40 न 40 80. किती टक्के बोलावे? 20% बोलावे. पण हे कोणासाठी सांगतोय? ज्याचं पूर्ण तिकीट लागतं एसटीत त्याच्यासाठी. ज्याचं हाफ तिकीट लागतं त्याने फक्त 10% बोलावे. आणि जो फुकट फिरतोय त्याने गुपचूप राहावे. पण जे फुकट फिरतात तेच इतके वटावट करतात. मातीचं जर राहील तर फुटून जाईल, मीटर जर बसवलं तर बिल अनलिमिटेड येईल. म्हणून विनाकारण जास्त बोलू नका. अनंत वाचाड बरळती बरड, अनंत वाचाड बरळती बरड, अनंत वाचाड बरळती बरड, अनंत वाचाड बरळती बरड, कैसा गोपाळ किंवा दयाळ पावे हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. विनाकारण जास्त बोलू नका. एका ठिकाणी कीर्तनाच्या गावाला मुक्कामी राहण्याचा योग आला. पुढे लांब प्रवास करायचा होता, पण आता मी मुक्कामी राहणार नाही. तुम्ही मान नका हलवू साहेब. मला उद्या सकाळी अंमळनेर तालुक्यात वासरे येथे काल्याच्या कीर्तनाला जायचं आहे. हां, तर असं कीर्तनाला मुक्कामी थांबलो होतो भागवत महाराज आणि सकाळी निघालो. तर अचानक आवाज आला, अंथरुणातून आवाज आला आणि सुनबाई भांडी घासत होती ओट्यावर. अंथरुणातून आवाज आला आणि सुनबाई ऐकत होती भांडे घासता घासता. आवाज काय होत होता? ठीकाव, वही निकाव, हुक्कई निकाव, लयस काव, देस काव. आणि ती सुनबाई हळूच बोलली मरस काव.
मला वाटलं मलाच बोलली. मी गेलो म्हटलं ताई मला का मारतात तुम्ही. नाही म्हणे महाराज तर मला नाही बोलले. म्हटलं बोलले कोणाला. आमने घरने करंटी. म्हटलं काय झालं काय. आज थ्रुनमास पडेल म्हणे अजून. ठीक आहे होय नाही का हो काही नाही का लस कावा देस कावा. मग मी म्हणे महाराज कावा. समजलं ना तुम्हाला. होय नाही का ओ काही नाही का लेस कावा देस कावा काय. हा बरोबर हुशार आहेत. सासूबाई म्हणत होते. मग ते सोनबाई चिडायची दररोज. ते बाकीच की म्हणे मरस का. मग मी गेलो आजीजवळ. म्हटलं आजी असं का करता तुम्ही. अंथरुणातूनच का करता. थोडंसं मंजन वगैरे स्नान करून मग मागा तुम्हाला मागायचे चहा. म्हणे महाराज आगगाडी निघाणं पडे भोंगा देस. म्हातारी पण फार हुशार होती. मग आजीला सांगितलं म्हटलं आता उद्यापासून मागू नका चहा. म्हणे मी जर चहा मागितली नाही तर देणार नाही. म्हटलं दिली ना तर काय होईल मग मी मरून जाईल. म्हटलं मग चहा पिऊन पिऊन का अमर राहणार. मरणारच एके दिवशी. मग मी सांगितलं म्हटलं 7 दिन मागू नका तुम्ही. मग म्हणे काय करू मला चहा नाही याद येतं. म्हणतं रामकृष्णारी सुरू करा. मग मी सांगितलं काय करायचं साहेब. आणि मग म्हातारीनं सकाळी रोज 7 वाजता उठायची. म्हातारी 4:30ला उठली. आंघोळ केली. थंड्या पाण्याने कपडे स्वतःचे धुवून टाकले गच्चीवरती. देवाच्या देवारात कधीच जिंदगीत न जाणारी. महादेवाला दुंकून न पाहणारी. घरच्या देवाचे कधीच पाया न पडणारी. पण आता मजबुरी काना माळा घेतली. रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. मध्ये चहाची आठवण येत होती. रामकृष्णारी रामकृष्णारी होईन का भेटेन का दिन का रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. पण काय झालं साहेब भाऊसाहेब त्या माऊलीचं चित्त देवात लागलं आणि चहाचा विसर पडला. आणि आजीला सांगितलं होतं घरचे लोक बोलायला येतील 3 वेळेला आरोड्या मारू द्यायच्या होकारच द्यायचा नाही. मग चित्तच लागलं नामामध्ये रामकृष्णारी 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 रामकृष्ण. चहाचा विसरच पडला डायरेक्ट रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. त्या सुनबाईला तो अलाराम वाजला नाही ना. ठीक आव वय नाही का ओ काही नाही का देस का लेस का ते वाजलंय नाही ना. मग सुनबाईला कसं सुन सुन वाटलं. समजतं ना तुम्हाला. हा बरोबर. आणि मग सुनबाईने बोलवलं त्याची बाळू आला. बरं आजी दाखरा काय करायला रे. आजीला चहा द्यायची. बाळू गेला. आजीचा रामकृष्णारी 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 रामकृष्ण. बाळू असा 5 फूट दूर आला. कारण जो देवाचं भजन करतो डायरेक्ट त्याच्या जवळ जाता येत नाही. आजी असा घाबरून घाबरून. आणि जर भजन नाही करत आजी असा गेला असता जवळ. पण आता रामकृष्णारी तर दूर. आजी जोरात बोलला नाही. मग जवळ गेला आजी असं घाबर आजी. मग आजीनं पाहिलं रामकृष्णारी करता करता च्या. मी सांगितलं होतं तसं आजी पुढे बोलले. बाळू काय बोलला आजी च्या. आजी काय बोलले होईन तर द्या नाही तर तुम्हीच प्या. त्या दिवसापासून त्या म्हातारीच्या घरात आदर वाढला. जो देवाच्या नामात लागतो आणि कोणत्याही प्रकारचे कामना ठेवत नाही त्याचा गावात घरात आदर होतो. विठ्ठला जो विनाकारण जास्त बोलत नाही त्याचं चित्त शांत समाधानी राहतं. तो जो लाभ आहे तो भक्ती करणाऱ्याला सहज प्राप्त होतो. भक्तीचे ते वर्म दयाची हाते तया घरी शांती. पुढे काय क्षमा. क्षमा पण असते क्षमा. आता ऐका क्षमा म्हणजे काय का. क्षमा दुसऱ्याची झालेली किंवा दुसऱ्यानं केलेली चूक कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता माफ करणे त्याला काय म्हणतात क्षमा. क्षमा. चूक 2 प्रकारची असते. चूक करणे आणि चूक होणे. लक्षात आलं का. चूक करणे आणि चूक घडणे 2 गोष्टी असतात. भगवान आप्पा लक्षात येतं ना. हे जुने पखवाजे बरं या गावचे रोहिदास आबा तुम्ही ओळखता ना. हां एकटेच माईक घेऊन म्हणजे वाजवायचे पण गायचे पण. असे आम्ही अनेक कीर्तनं केले त्यांच्यासमोर. आता त्यांचा थोडासा हात थोडा ढिल्ला पडला ॲक्सिडेंट झाल्यामुळे. पण त्यांचं मन अजून ढिल्लं नाही आहे तरी मी कीर्तनाला आले ते. ऐका लक्ष द्या. मी आपल्या समोरचा मुद्दा निवेदन करतोय. चूक करणे आणि चूक होणे 2 प्रकारच्या चूक असतात. सूचना केली तरी देखील चूक तर ती झाली. लक्षात आलं ना. पण सूचना न करता ती जर चूक झाली असेल तर चूक केलेली म्हणता येत नाही. लक्षात घ्या. आता ग्लास भरलेला आहे.
घाई गडबडीमध्ये शेतात जायचं तर कापूस वेचायला घाई गडबडीमध्ये काय दुसरे कामं आवडता पाण्याच्या ग्लासाला पाय लागला सुनबाईचा ग्लास सांडला. ती चूक केली का चूक झाली? हुशार मावल्या फार. वा वा वा. चूक झाली आणि मुद्दाम आळे गल्लास ठेवतास मारला. ती चूक झाली का केली? हा वा हुशार. असे सापडले नाही हुशार. काय 2च वर्षात हुशार श्रोते बनवले तुम्ही. चूक केली आणि चूक झाली 2 गोष्टी असतात. तर ऐका, चूक जर झाली असेल तर प्रथम प्राधान्याने झालेली चूक ज्याच्या निदर्शनास येते त्याने ती क्षमा केली पाहिजे. लक्षात आलं का? प्रथम दर्शनी जर केलेली जरी चूक असेल तर ती सुद्धा त्याला सूचना द्यावी. चूक जर केली असेल तर सूचना द्यावी आणि चूक जर झाली असेल तर क्षमा करावी. लक्षात आलं का? एका सुनबाईचा पाय लागला आणि पाणी सांडलं, चूक झाली तर ती माफ करायला पाहिजे होती आणि तिला समज द्यायला पाहिजे होती. पण नाही, फुटके 2 चष्मा लाव, कथी चालस. मी म्हटलं ताई तुम्ही एवढं का बोलता? तुम्हाला माहित नाही आमच्या सासूबाई आम्हाला याच्यापेक्षा जास्त बोलत होत्या. म्हणजे तुम्ही काही एवम परंपरा प्राप्त काही परंपरा चालवतायत का? अरे काळ बदलला तो. जुन्या ज्या चुकीच्या समजुती धारणा होत्या त्याच्यात बदल करायचा आहे. बरेच जण म्हणतात आमच्या गावाला काल्याच्या कीर्तनाची परंपरा रात्री आहे. हा मग तुमच्या गावात पूर्वीचे लोक चुलीवर स्वयंपाक करत होते, लाकडाचं इंधन वापरत होते, सिमेंट काँक्रीटची घरं नव्हते, मातीच्या घरात छतात राहत होते. आता तुम्ही सिमेंट काँक्रीटच्या बंगल्यात राहता. पूर्वीचे लोक पायी प्रवास करायचे, आता तुम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरता आणि जुनच काल्याचं कीर्तन रात्री धरून फिरता. युक्तिवादाला समोर या थोडस म्हणजे लक्षात येईल तुमच्या. विठला विठला चूक जर झाली असेल तर तिला क्षमा करा. अशा प्रकारे जो भक्ती करतो त्याला सहज ती क्षमा प्राप्त असते. भक्तीचे ते ब्रह्म दयाची ते तया घरी शांती क्षमा आणि पुढे काय? दया. दया दया म्हणजे काय? काय का दया? दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ते दुःख दूर करावंसं वाटणं याला म्हणतात दया. दुसऱ्या भाषेत बोलतो, दुसऱ्याचं दुःख आपल्याला आपलं दुःख वाटून जसं आपलं दुःख दूर व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं असं वाटणे याला म्हणतात दया. आणि अशा प्रकारे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया बघा, दया शब्दाला उलटा करा. दया 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 याद. बरोबर याद. जिसके दिल में दया रहती है भगवान उसकी याद करते हैं कि मेरा ओम नगर में एक बंदा है, उमानगर. म्हणून अंतकरणामध्ये दया ठेवा. दया आता दया भावनाच गेली. आता ते पिक्चर मध्ये पाहतात त्याला म्हणतात संवेदनशील अंतकरण झालेत. पूर्वी नुसतं कोणाच्या पायात काटा रुतला तर जो पाहतो म्हणजे बघ्याची भूमिका घेणाऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी यायचं की त्याच्या पायात काटा मोडला. आता दुसऱ्यावर पिस्तोलची गोळी प्रत्यक्ष झाडली जाते तर देखील काही वाटत नाही. संवेदनशीलता अंतःकरणातली संपत चालली आहे. जरा मायक्रोसॉफ्ट अंतःकरण बनवा, संवेदनशील अंतःकरण बनवा आणि तेव्हा भगवंताकडे वाटचाल करायला सुरुवात होईल. दया अंतःकरणामध्ये ठेवा. दया दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण सियावर. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बलर भाई सब संतन की जय. दया धर्म का मूल है. दया हे धर्माचं मूळ आहे. धार्मिक व्यक्तीच्या अंतःकरणात दया असेल आणि ज्याच्या अंतःकरणात दया असेल तो धार्मिक असेल. निर्दयी व्यक्ती धार्मिक कसा म्हणावा? ज्याला कोणाबद्दलच दयाने पाषाण हृदयाचा आहे त्या व्यक्तीला धार्मिक म्हणताच येत नाही. तो वरून धार्मिकतेचा आव आणेल पण अंतःकरणात धार्मिकता येण्यासाठी दयेचा ओलावा लागतो, नाही तर धार्मिकतेचा दंभामध्ये रूपांतर होत असतं. म्हणून भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. किती लाभ सांगितले या प्रथम चरणात? 3. आणि अष्टमहासिद्धीचा प्राप्तीचा लाभ पुढच्या चरणामध्ये.
वजती दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी त्या भक्तीचं वर्म जाणणाऱ्या साधकाच्या जवळ असतात, त्याच्या दारी असतात. अर्थात तो जिथं असतो त्याच्याजवळ अष्टमहासिद्धी त्याच्या आजूबाजूला असतात. न वजती दुरी दवडिता, त्यांना आकलून लावल्या. व्रजती याचं झालं मराठीत व्रजती, म्हणजे जा जा हे अष्टमहासिद्धांना जा. परंतु त्या सिद्ध्या जात नाही, आकलून लावल्या तरी त्याच्याच जवळ असतात. आणि बघा, सिद्धी जरी एखाद्या जवळ असेल तर त्या सिद्धीचा उपयोग तो स्वतःसाठी किंवा प्रसिद्धीसाठी किंवा परिवारासाठी करत असेल तर ती सिद्धी त्याला परमात्मा प्राप्ती होऊ देत नाही. सिद्धी बरोबर, सिद्धी लावे पिसे कोण तया पुसे नेले राजा हंसे पाणी काय, नेले राजा हंसे पाणी पुसे नेले राजहंसे पाणी काही. सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. लगेच असे हात करणे, त्याच्यातून साखरपुटाने काढणे सिद्धी आहे. पण संतांनी सिद्धीचा जास्त बोलबाला केला नाही. सिद्धी एक परमार्थात येणारं परमात्म्या प्राप्तीच्या पर्यंत पोचू न देणारं मध्येच विघ्न आहे. सिद्धी प्राप्त झाली म्हणजे परमात्मा प्राप्ती जवळ असते, पण त्या सिद्धीत जर साधक अडकला तर तो परमात्म्यापर्यंत पोचत नाही. म्हणून सिद्धीवाल्याच्या नादी लागू नका. नाही म्हणे तो माझा असा हात करस आणि साखर पोटाना काढस, त्या पोटाना काय काय होईल? तुम्हाला देव भेटेल का? अंतःकरणातलं अज्ञान मिटेल का? अंतःकरणातलं अज्ञान मिटावं, देवाबद्दल प्रेम वाढावं, तर मग त्या फुटाने साखर फुटाने खाल्ल्याचा लाभ आहे. जर आपल्या अंतःकरणातल्या कामना मिटत नाही, आपल्या अंतःकरणामध्ये आणि आत्मज्ञान येत नाही, आपलं देवावरचं प्रेम वाढवत नाही, तर ते फुटाने पाहिले दुकानातले फुटाने आणि ते फुटाने सारखेच म्हणावे लागते. ज्याच्यानं जर जीवनामध्ये भगवत प्रेम वाढत नाहीये, संसाराच्या कामना कमी होत नाहीये, मग त्या प्रसादाचा उपयोग काय आहे? जर लक्ष देऊ नका. म्हणून सिद्धीवाल्यांच्या जास्त नादी लागू नका आणि स्वतःच्या जीवनाचं वाटोळ करू नका. सिद्धि का उपयोग जो प्रसिद्ध के लिए करता है वो साधक भी कहलाता नहीं है. म्हणून संतांजवळ सिद्धी आल्या, पण संतांनी त्या सिद्ध्यांचा उपयोग स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला नाहीये. आणि अशा प्रकारे मग किती सिद्ध आहेत? तर 8 प्रकारचे सिद्ध आहेत. त्याच्यातले अणिमा लघिमा वगैरे वगैरे. त्याच्यातले एक लहान रूप धारण करणे, जय किशोरी पाठांतर असेल. हनुमानजी जेव्हा लंकेत जातात तेव्हा मसक समान रूप, मसक समान हो मसक समान रूप कपिधारी लंकै चले सो मेरे नरहरि. जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम. मसक समान करताना मारुतीराय आणि जेव्हा लंकेच्या तीरावर पलीकडे गेले, आता पूर्ण कथा नाही, माझ्याकडे फक्त कीर्तन आहे. कथेत पूर्ण विषय सांगला जातो. लंका म्हणजे समुद्रावरून उड्डाण केलं. जय श्रीराम. तो मग सुरसा नावाची राक्षसीन, मैनाक पर्वत आणि पुढे सिंहिका आणि मग समुद्र पार केला आणि लंकेच्या सीमेत गेले. आता लंकेत जायचं आहे, पण मग तिथे पासपोर्ट चेक करणारं डिपार्टमेंट होतं. विदेशात चेक केला जाणं पासपोर्ट.
तर तिथे लंकिनी नावाची देवता, लंकाची ग्रामदेवता, आणि तिनं पाहिलं कोई दुसरा आया है. मग मारुतीरांनी काय केलं, तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मच्छराचं रूप घेतलं. मच्छराचं रूप घेऊन त्या लंकेतले जे मच्छर होते त्या मच्छरांमध्ये उडत उडत निघायला लागले पुढे. पण हे मारुतीराज जे मच्छर बनले होते, सोमेरी नरहरी भगवंताचं सीताराम 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 स्मरण करत चालले. आता त्या मच्छरांमध्ये लंकिनीनं रुक जा चोर. आता त्या लंकिनीनं कसं काय ओळखलं असेल मच्छरांमधले मच्छर. तिनं कशा बरोबर बोला तुम्ही. हाँ, लंका के मच्छर कभी भगवान का सुमिरन नहीं करते, ये हिंदुस्तान का मच्छर है इसलिए भगवान का सुमिरन कर रहा है. हिंदुस्तान के मनुष्य तो सुमिरन करेंगे ये बात नहीं, हिंदुस्तान के मच्छर भी भगवान का सुमिरन करते हैं. थांबवलं. पुढचा विषय वेगळा आहे. तात्पर्य, मारुतीरायांनी त्यावेळेला जे रूप धारण केलं, मस्तक समान अत्यंत सूक्ष्म अणुसारखं लहान रूप धारण केलं, आणि मोठा रूप विशाल काय लघिमा. अशा प्रकारच्या अष्टमहासिद्ध्यात सर्व सांगायला वेळ नाहीये, पुढे चालतो. अशा प्रकारच्या अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारे नवदती दुरिदबडिता. आणि मग किती लाभ झाले, शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी किती झाले, 4. टोटल किती सांगायचे आपल्याला, 9 सांगायचे आहेत. 9 अजून 4 झालेत, अजून 5 राहिलेत का सकाळचे 5 वाजतात कुणास ठाऊक कीर्तन संपायला. चला पुढे. त्यानंतर आता 4 झालेत ना, दुष्ट गुण न राहणे आणि सर्वत्र चैतन्याचा अनुभव येणे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मिळे निशेष तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, न मिळे निशेष, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, ओ तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, तेथे दुष्ट गुण न मिळे चैतन्याचा दया माझी अष्टमहासिद्धी ओळखती वारी, अष्टमहासिद्धी ओळखती वारी. चैतन्याचा वास, चैतन्याचा वास दया माझी अष्टमहासिद्धी ओळखती वारी, अष्टमहासिद्धी ओळखती गावकरी. वा, सुंदर. परंपरेची त्यांनी सांभाळून ठेवलेली चाल आहे. भगवान अप्पा आपले साथीदार आहेत ते. या चालीला काय म्हणतात माहिती आहे का, आमच्या बाबाजींना एकाने सांगितलं म्हणे जय श्रीराम वाली चाल म्हणा. बाबाजी म्हटलं जय श्रीराम काय भानगड आहे याच्यात, म्हणा जय श्रीराम म्हणतात ना मध्ये, ती चाल आहे. अष्टम काय, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. एक सुद्धा दुष्ट गुण त्याला म्हणतात दोष, एक सुद्धा दोष भक्ती वर्म जाणून करणाऱ्या साधकाकडे नसतो. दोष दैवी संपत्तीचे लक्षण आणि आसुरी संपत्तीचे दोष श्रीमद भगवद्गीतेत सांगितले. त्यामध्ये आसुरी संपत्तीचे दोष कोणते, 6 प्रकारचे दोष आहेत. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं च विजातस्य पार्थ संपदमासुरीं. पहिला दोष सांगितलाय दंभ. दंभ हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची हे. भजन करता 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 थोडंसं भजन करायचं आणि लोकांना जास्त दाखवायचं, दंभ आहे. स्वतःची संपत्ती नसताना स्वतःची भासवणं हा दंभ आहे. लक्षात आलं का तुमच्या? लग्नाला जायचंय, आपल्या घरी अलंकार नाही, शेजारणीचे मागवून घेणे, गळ्यामध्ये हातामध्ये पायामध्ये दुसऱ्याचे अलंकार घालून मग मोठेपणा मिरवणे, हा वास्तविकता नाही, हा दांभिकपणा आहे. लक्षात ठेवा मौल्यांना. स्वतःची परिस्थिती जशी असेल तशा परिस्थितीत गेलं पाहिजे. दुसऱ्याचे अलंकार घालून स्वतःचे अलंकार दाखवू नका, दांभिक बनू नका, नाही तर ते पितळ उघड पडतं. आता दुसऱ्याचे नेऊ नका, आणि तर नाक कान गया बी कापाई जाईन. सोन्याचे भाव वाढले, सोन्याचे. हां, त्या पॅसेंजर मध्ये अजिबात जाऊ नका, मेमू भुसावल सोरत नाही तर
एक बाईला म्हटलं ताई सोन्याचे अलंकार घालायचे नाही म्हणे बेंटेक्सचे आहेत म्हणतात. त्या भामट्याला बेंटेक्सचे करणार नाही तो स्वतःचे सोन्याचे समजून नक्कान कापून टाके तुम्हाला म्हणतात. बेंटेक्सचे सुद्धा घालायची परिस्थिती राहिलेली नाही. दुसऱ्याची वस्तू स्वतःची दाखवणे याला म्हणतात दंभ किंवा आपल्या जेवढे गुण नाहीत त्याच्यापेक्षा अधिक गुण दाखवणे ह्याला म्हणतात दंभ. आपली परिस्थिती आपली प्रॉपर्टी नसताना आपली दाखवणे. मुलाचं लग्न सोयरीक जोडण्यासाठी हाय उक्त्याचं वार केलं असतं. हे उक्त्याचं केलेलं पण स्वतःचं सांगतात हे आमचं हे आमचं ते आमचं ते आमचं. नंतर पुढे घोटाळा होत असतो. दुसऱ्याची संपत्ती दुसऱ्याची वस्तू स्वतःची दाखवायची नाही. काय झालं धोंड्याचा महिना येणार होता आहे ह्या वर्षी 16 मे पासून आणि धोंड्याचा अधिक महिना सुरू होणार. एका नवीन लग्न झालेल्या नवरदेवाने लक्ष द्या नवरदेव नवीन मागचे पुढचे लक्ष आहे माझं मागे पण आहे 2-4 नवरदेव इकडे पण 2-4 बसले आहेत. 2 वर्षापासून पत्नीच्या पाठीमागं कटकट होते. ते सांगतोय बापले ते बोटात पाहिजे आपले समजलं का तुमले काय हां कोण बोलला अंगठी बरोबर हुशार आहे वा भेटेन तुले बारे अजून लग्न होईल नाही. सांग तुझ्या बापले बोटात पाहिजे आपले. हां मग पोरीनं फोन उचलला. हॅलो बाबा बेटा कसं काय तुझं बाबा माझं चांगलं आहे पण बाबा एक अडचण आहे. आता मे महिन्यामध्ये आणि अधिक मास पुरुषोत्तम मास मला मास येणार त्यावेळेला गावोगावी सप्ताह होणार. मग बेटा तुमच्या गावात पण सप्ताह आहे का आणि त्या उमानगरमध्ये उमानगरचं जाऊ द्या बाबा. मग काय बेटा एक अडचण आहे बाबा. बाबा काही करा आणि येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यामध्ये 1 ग्रॅमची अंगठी आमच्या घरच्या धोंड्याच्या मड्यावर घाला. बेटा तो मका सडला कपाशी उगली आणि सोयाबीन पाण्यात बुडली. फार परिस्थिती आणि बिकट झाली बेटा पैसेच नाही. बाबा काही करा अर्धे तरी पैसे तुम्ही टाका अर्धे मी देते बाबा. बाबा मग बाबाने विचारलं बेटा अर्धे तुझ्याकडे कसे आले. त्याच्याच पॅन्टच्या खिशातून चोरले. ज्यांचे ज्यांचे चोरले त्यांच्या लक्षात आले. इथे गुह्य तमाम शास्त्रम तेरी विचूक मेरी विचूक. सासऱ्याकडनं 1 ग्रॅमची अंगठी आणली. आता ती त्याची स्वतःची आहे का रविदास महाराज सासऱ्याची आहे ना सासऱ्यानं घेऊन दिली ना. मग सीधा सांगा माझ्या सासऱ्याने अंगठी दिली नाही 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 ती सासऱ्यानं दिलेली अंगठी आहे ना. बोट गुपचूप हात बांधून तरी राहावं. सप्ताच्या पंगतीत जाणार येथे तूप वाडा येथे बुंदी वाडा रे तुम्ही घरचा रस्ता धरा भामट्या. दुसऱ्याची संपत्ती स्वतःची भासवणे कमी साधन करताना साधन जास्त करतोय अशा प्रकारचा आव आणणे हा दंभ नामाचा दोष आहे. पुढे दर्प आहे अभिमान आहे क्रोध आहे पारुष्य आहे अज्ञान आहे. अशा प्रकारचे दोष एक सुद्धा जो मनापासून भक्ती करतो देवाला आपलं मानून भक्ती करतो वर्म जाणून भक्ती करतो त्याच्या जीवनात नसतात. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष निशेष एक सुद्धा नाही सापडणार शोधून सुद्धा नाही सापडणार. मग पुढे काय चैतन्याचा वास झाला माझी सगळीकडे परमात्मा आहे अशा प्रकारे त्याला अनुभव येतो. हो जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव. वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा ठाव. मग ओळगा तो वासुदेव मग ओळगा तो वासुदेव मग ओळगा तो वासुदेव मग ओळगा तो वासुदेव. ऐसा मनी वसुदेव भाव ऐसा मनी वसुदेव भाव ऐसा मनी वसुदेव भाव. जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव. जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठावा मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वासुदेवा भाव गा. बस 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 दुसरे येतील नाही तर भोंगे उंच बांधलेत ना दुसरे चक्कर मारते डोलणारे त्यांना वाटलं सुरू झालं आपला जागरण गोंधळ. हा जनिवनी अवघा देव लाजले गे माये आता कवणा मारू आता कवणा मारो जिकडे बारे जिकडे जिकडे बारे जिकडे चतुर्भुज लोपा. लाजले गे माये आता कवणा मारू आता कवणा मारो
ओवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ सगळीकडे विठ्ठल जोडी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची सगळीकडे विठ्ठल परमात्मा भरलेला आहे अशा प्रकारचा अनुभव येणे हा 6वा लाभ झाला. हा चला आता अजून आणि चित्त संतुष्ट होणे आणि त्रिगुणांची हळहळ तुटणे 6 आणि 2 किती होतात 8 अशा प्रकारे 7वा आणि 8वा लाभ पुढच्या चरणात. संतुष्ट चित्त सदा सर्व काळ संतुष्ट चित्त सदा सर्व काळ श्री राम 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 जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम 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 संतुष्ट चित्त सदा सर्व काळ संतुष्ट चित्त सदा सर्व काळ श्री राम 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 हे राम 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 श्री राम जय राम जय जय राम राम संतुष्ट चित्त सदा सर्व काळ संतुष्ट चित्त सदा सर्व काळ श्री राम 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 जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम 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 हो संतुष्ट चित्त सदा सर्व काळ संतुष्ट चित्त सदा सर्व काळ श्री राम 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 जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम राम विठ्ठल गुण त्रिगुणाचे अपने चलते हुए इस वारकरी सांप्रदायिक कीर्तन की शोभा बढ़ाने के लिए यहाँ जिनके श्री मुख से श्री शिव महापुराण कथा का आप सब लोग रसपान कर रहे परमादरणीय परम पूज्य अनंत विभूषित स्वामी केशवाचार्य जी महाराज उनके अनुयायियों के साथ यहाँ पधारे हैं. आपका शुभ आगमन हुआ है. आपको इस नारद की गद्दी से सादर अभिवादन. अतिशय सुंदर योग है. आपको मराठी नहीं समझेंगी इसलिए हम कुछ देर हिंदी में बोलने का प्रयास करते हैं. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणांची. हमारे जगत गुरु संत श्रीमंत तुकाराम जी महाराज कहते हैं कि जो भक्ति का वर्म जानकर जैसी भक्ति करनी चाहिए संतों ने जैसी भक्ति की है उस प्रकार जो भक्ति करता है उसका चित्त हमेशा संतुष्ट रहता है. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ़ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समय प्रिय. भक्ति करेगा तो उसका चित्त हमेशा संतुष्ट रहेगा. पहले चरण में शांति शब्द था. भागवत जी महाराज टेंशन मत लेना 2 मिनट अभी बाकी है. पहले चरण में आया था शांति. आप मेरे पास है इसलिए आपको बता रहा हूँ. प्रथम चरण में शांति शब्द आया है और इस चतुर्थ चरण में संतुष्टि आया है. शांति और संतुष्टि का अर्थ लगभग समान होता है ऐसा लगता है. फिर भी जब एक अर्थ के 2 शब्द आते हैं तो उसमें कुछ डिफरेंस होता है, अंतर होता है. संतुष्ट और प्रथम चरण में शांति. तो शांति ये साधना है और संतुष्टि ये साध्य है. एक बार चित्त संतुष्ट हो जाता है तो फिर वह असंतुष्ट कभी नहीं होता. इसलिए भक्ति करने वाले का चित्त हमेशा संतुष्ट होता है. और जो सिद्धों के लक्षण होते हैं वो साधकों के साधन होते हैं. सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि.
जो बड़े और संत महापुरुष हो गए उनके जीवन में जो लक्षण हैं वो हमारे जीवन में साधन है। इसलिए हमारे जीवन में हमारे चित्त में हमेशा संतुष्टता रहनी चाहिए। हमारा चित्त हमेशा तुष्टि पुष्टि युक्त होना चाहिए। संतुष्ट है चित्त सदा और सर्वकाल, दो शब्द है, सदा संतुष्ट और सर्वदा संतुष्ट। सदा मतलब जब से जन्म हुआ तब से मृत्यु तक सदा, और सर्वदा का मतलब सवेरे से जगने के बाद और रात के सोने से पहले पूरी जागृत अवस्था में, उसके बाद निद्रा स्वप्न अवस्था में और सुषुप्ति अवस्था में भी सदा सर्वदा उस साधक का चित्त संतुष्ट रहता है। किसका? जो भक्ति वर्म पहचान कर करता है। वर्म, जिसको भक्ति का वर्म पता है वह भक्ति करता है, उसके चित्त में हमेशा के लिए संतुष्टि रहती है। जब तक हमारा चित्त संतुष्ट नहीं है तब तक हम ऐसा नहीं समझे कि हम भक्ति संतों ने बताई वैसी कर रहे हैं। तो संतुष्ट है चित्त सदा सर्वकाळ। पुढे तुटली हळहळ त्रिगुणांची, त्रिगुण तमोगुण रजोगुण सत्वगुण। उलट आणलं मी, म्हणजे मला उलट सांगायचं आहे। उलट म्हणजे उलट नाही सांगायचं, क्रम उलटा ठेवलेला आहे म्हणजे लक्षात येईल। तमोगुणाचं कार्य आपण म्हणतो, तमोगुणी कोणाला म्हणायचं? आपण म्हणतो संतापी असेल तर आपण त्याला तमोगुणी म्हणतो। नाही 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 दया या कुछ तो गडबड है। हाँ, आपण संतापी व्यक्तीला तमोगुणी म्हणतो, समझ गया? हाँ, क्राइम पेट्रोल वाले, CID वाले। हाँ, जो क्रोधी होता है उसको हम तमोगुणी कहते हैं। नहीं नहीं, तमोगुणी किसको कहते हैं? निद्रा आलस्य प्रमादोत्थम तत्तामसमुच्यते है। निद्रा आलस और प्रमाद जिसके जीवन में है वो तमोगुणी है। निद्रा, एका व्यक्तीने बगर आणली, पत्नीला सांगितलं ए उद्या एकादशी आहे, उद्याची नाही तो आपल्या दृष्टांतातलाच व्यक्ती सांगतोय पत्नीला उद्या एकादशी आहे। मग पत्नीला सांगतो तो उद्या मला बगर बनवून द्यायची डब्यात। झोपला दशमीला संध्याकाळी, जेव्हा उठला तेव्हा पत्नीनं त्याच्या समोर वरण पोळी वांग्याची भाजी दिली। डोकं फिरलं का तुझं? मी तुला सांगितलं होतं माझा उपवास आहे, एकादशी आहे। ती म्हटली करंट्या तू दशमीला झोपला आणि 12ला उठला। निद्रा 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 इतकी निद्रा नसावी। हा, निद्रा आळस। जे काम ज्या वेळेला करायला पाहिजे ते काम त्या वेळेला न करणे आळस। प्रमाद, विनाकारण दुसऱ्या कामात वेळ घालवणे प्रमाद। हे पोरं रील पाहतात, रील होमवर्क करायला बसतात आणि ते ऑनलाईन मध्ये मोबाईल घेतात। रील 2 मिनिटं रील पाहतो, 2 मिनिटं रील पाहता 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 2 तास। अरे शाळेची वेळ झाली, चालला तसा दप्तर घेऊन रील। ए रील बनाने वाले, समझ रहे नहीं? गुड़िया, दूसरों की रील देखकर समय बर्बाद ना करना। हम हमारा जीवन ऐसा बनाए कि लोग हमारे रील बना के पैसे कमाए। असं जीवन काय दुसऱ्याचे रील पाहता? स्वतःचे जीवन असे बनवा की आपल्या जीवनातल्या लोकांना रील बनवले पाहिजे। आणि म्हणून प्रमाद, निद्रा आळस प्रमाद। पुढे रजोगुण। रजोगुण सत्कार मान पूजार्थम तपोदन चैवयत। हाँ, सत्कार मान और पूजा रजोगुण। सत्कार, माझा सत्कार झाला पाहिजे, माझा मान झाला पाहिजे, माझी पूजा झाली पाहिजे। लोकांनी पूजा करावी असं आपण वागावं, पण लोकांनी पूजा करावी अशी अपेक्षा ठेवू नये। चला पुढे चलतो। रजोगुण जातो आणि सत्वगुण। सत्वगुण काय माहिती का? मला सुख शांती समाधान प्राप्त झालंय तर तसंच टिकून राहावं। सत्वगुणाचं बंधन आहे। सत्वम सुखे संजेती रजकर्मणी भारत। हां, सत्वगुण होशंगाबाद आहे ना, नर्मदेच्या किनारी, तिथे रेल्वे स्टेशन, रेल्वेच्या पटरीला लागून एक आश्रम होता आणि आम्ही तिथे मुक्कामाला थांबलो। राजस्थानचे आमचे एक मित्र होते। 24 तासातून 102 रेल्वे जात होत्या त्यावेळेला। 24 तास 102 म्हणजे तासाला किती ना, गणित करत बसा तुम्ही। 25 पेक्षा जास्त होतील ना, 25 चौक 100, म्हणजे एवढ्या रेल्वे जात होते। 4 रेल्वे जात होत्या, 4-5 रेल्वे तासाला। रात्री काय झोप लागली नाही आम्हाला, उठून बसायचो। रेल्वे म्हणजे आज एवढी रोहिदास महाराज तुमच्या पाया इतकंच अंतर रेल्वेचं पटरीचं, आणि असं फटाण सटाण फटाण सटाण चालली रेल्वे। उठून बसायचं मी। आणि ते महात्मे आश्रमाचे मालक झोपले होते, त्यांना उठवलं सकाळी। स्वामी जी आपको नींद कैसी आती है? इतनी रेल की पटरी नज़दीक है और इतनी रेल ज़्यादा जाती है, आपको नींद कैसी आती है? मुझे मला म्हटले संत जी जब ट्रेन आती है तब हम सीताराम का सुमिरन करते हैं। हमने कहा स्वामी जी कैसा? बोले ट्रेन आती है तब।
सीताराम 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 सीताराम। ट्रेन आती है जाती है, हम भगवान का सुमिरन करते हैं, इसलिए हमारी शांति कभी भंग नहीं होती। सत्व गुणाचा विजय झाला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळती गुणांची अष्टमा सिद्धी ओळगतीद्वारी न वजती दुरी नवडे पुढे सरते शेवते तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार चालवे कामार कोणी आजचा नंतर म्हणू आपण भगवान परमात्मा त्यांचा संपूर्ण भार चालवतो। कामार म्हणजे काम करणारा, कामगार, कामार मध्ये कामगार होऊन आता भगवान परमात्मा त्यांचा भार संपूर्ण त्यांचा परिवाराचा भार आणि स्वतःहून चालवतो। अनेक संतांचे उदाहरण देण्यासारखे मी आपल्याला नेतो गुजरात राज्य जुनागड प्रांत आणि संत नरसिंह मेहता यात्रेकरू आले। प्राचीन काळातली घटना, त्यावेळेला बँकिंग व्यवस्था नव्हती। आपल्याजवळ जर पैसे असले जास्त आणि आपल्याला जर रस्त्यात कुठे चोरांनी लुटू नये असं वाटत असेल तर आपल्याला ते पैसे जळगावला जमा करावे लागत होते। जळगावमधून एक पावती मिळत होती, त्याच्यानंतर पुढे चेक निघाला आणि ते जिथं आपल्याला जायचं तिथं तो दिला जात होता। त्याला प्राचीन काळात म्हटलं जायचं हुंडी। आता जुनागडमध्ये काही यात्रेकरू पोहोचले आणि त्यांच्याजवळ काही पैसे होते आणि आता पुढे आता ते चोर आपले पैसे हिसकावून घेतील म्हणून ते पैसे जुनागडमध्ये जमा करायचे। आता कोणाकडे जमा करायचे? गेले गावात असतात एक कुचरवटाच ना, काय पैसे जमा करायचे आहेत, कोणा आमचे पैसे घेईल आणि हुंडी लिहून देईल, आम्हाला द्वारकेला जायचं आहे, कोणी आहे का इथं पैसे घेईल आणि त्याचे पावतीवर तिथे तिथे त्याचं दुकान असेल, त्याच्या मॅनेजरकडे गुमास्त्याकडे पैसे मिळतील। लोकांनी चेष्टा करायची ठरवली संत नरसिंह मेहतांची आणि सांगितलं जाओ 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 ओ संत नरसिंह मेहता देखो उनका मकान और गांव के बाहर है वहाँ जाओ। त्यांना माहिती होतं संत नरसिंह मेहतांची काहीच व्यवस्था नाही आहे, पण मुद्दाम त्यांनी घर दाखवून दिलं आणि सांगितलं देखो पहली बार आपसे ना बोलेंगे लेकिन आप जबरदस्ती करना तो वो रख लेंगे, पैसे हुंडी लिख के देंगे। मुद्दाम सांगितलं तसं आणि गेले यात्रे करून सांगितलं संत नरसिंह मेहता हाँ इस शरीर को ही कहते हैं, पधारो। पाद्य पूजन नमस्कार केला, त्यांना संत भोजन दिलं आणि सांगितलं आपली काय सेवा करू शकतो? आम्ही द्वारकेला निघालो तर या पैसे तुमच्या जर ठेवा आणि हुंडी लिहून द्या, तुमचा मॅनेजर गुमास्ता आम्हाला तिकडे देईल। संत नरसिंह मेहता म्हटले माझं काहीच नाही आहे आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात। हां बरोबर आहे, ते सांगत होते खंडेराव मंदिरवाले की बरोबर आहे तुम्ही नाही म्हणणार, बरोबर तुम्ही नाही म्हणणार असं खंडेराव मंदिरावर कोणीतरी बोलत होतं। तुम्ही आमचे पैसे घ्या आणि हुंडी लिहून द्या। नाही ना माझं कोणीच नाही तिथे, देवाची शपथ घालून सांगा तुमचं द्वारकेला कोणीच नाही का? मुद्दाम त्या यात्रेकरूने अडवलं। आता खरंच द्वारकेला नरसिंह मेहतांचं कोणीच नव्हतं का? तिथं देव होता ना। बळजबरी केली, ते पैसे ठेवून घेतले। आता कोणाच्या नावाची हुंडी लिहावी? मग द्वारकेतले भगवान परमात्म्यांचा रंग आहे सावळा,
मग तू सावलिया सेठ नावाने हुंडी लिहून दिली की मी अमक्या अमक्या या यात्रेकरूंकडनं इतके पैसे घेतलेत, यांचे पैसे आपण द्यावे आणि परत पैसे दिल्याची नोंद करून मला पावती पाठवावी. हुंडी दिली लिहून. यात्रेकरू गेले, द्वारकेला पोहोचले. इकडे संत नरसिंह मेहतांनी ते पैसे संतांच्या संत भोजनामध्ये खर्च करून टाकले. तिकडे ते द्वारकेला पोहोचले, शोधतायत सावल सेठ कहाँ है, सावलिया सेठ कहाँ है. पुरा बाजार शोधला, कुठंच सापडला नाही सावलिया सेठ. ते लोक सांगायचे यहाँ सावलिया सेठ कोई नहीं है. मग ते म्हणायला लागले यात्रेकरू, आप हमको फसाया, उस नरसिंह ने हमको फसाया. त्याच्यातला एक जण फुटला, उन्होंने नहीं फसाया, आपने जबरदस्ती फंस गया. जबरदस्ती पैसे आपने दिए, वो नहीं ले रहे थे, आपने जबरदस्ती दी उनको. हाँ तो अभी क्या करें, अब आज के दिन रुकते, कल यहाँ से प्रस्थान करेंगे, जाते जाते उनसे पैसे ले लेंगे. रात्रभर थांबले. दुसऱ्या दिवशी निघण्याच्या तयारीत तेवढ्यात एक लहानसं पोरगं आलं. क्या आप संत नरसिंह महाराज के पास से कुछ पर्ची उंडी लेकर आए हैं? हाँ 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 हम लेकर आए. आपको कैसा पता? अरे हमारे सावलिया सेठ ने आपको बुलाया है. सावलिया सेठ ने बुलाया है? तो हम तो कल दिन भर ढूंढते रहे सावलिया सेठ को, पूरा बाजार ढूंढा. सावलिया सेठ बाजार में नहीं मिलते, बाजार के बाहर जो जाता है जंगल में, वहां वो मिलते हैं. समझ गए? एकांतात मिळतात ते, बाहेर मिळत नाही. आणि सावलिया सेठचा दरबार भरलेला होता. आणि तिथे हे पोहोचले यात्रेकरू. नमस्कार दूरनच केला. आओ आओ भगत लोग आओ, आप कल दिन भर परेशान हुए होंगे, बैठो. आणि त्यांचं पूजन केलं, त्यांना भोजन दिलं आणि त्यांचे पैसे दिले आणि पावतीवर पाठीमागून लिहून दिलं की आपण दिलेली पावती मला प्राप्त झाली, मी यांचे पैसे देऊन टाकलेले आहेत आणि तुमचे सुद्धा पैसे जसेचे तसे शिल्लक आहेत. ही उंडी मी माझ्या पदरनं दिलेली आहे, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा, माझ्याकडे पाठवू नका आणि अशी सेवेची संधी दररोज पाठवा, असं सावलिया सेठनं लिहून दिलं. आता हे पावते घेऊन खुश झाले. अरे म्हटले काय सत्कार केला रे, आपल्याला जेवण पण दिलं, दक्षिणा पण वेगळी दिली सावलिया सेठनं. आणि काय माणूस होता रे, अरे त्याचा काय दरबार होता रे, वाह 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 असं चिंतन करत करत चालले ते. आता नरसिंह महाराजांना भेटून जाऊ म्हटले. आणि नरसिंह महाराजांनी पाहिलं, अरे आले ते यात्रेकरू. त्यांनी आपली झोपडीचा दरवाजाच बंद केला. त्यांना माहित नाही काय झालं. त्यांना असं वाटलं आता हे लोक पैसे मागतील, पैसे आपल्याकडे नाही आहे. नरसिंहजी दरवाजा खोलो, नरसिंहजी दरवाजा. नरसिंहजी कशाला दरवाजा उघडतील? आपकी उंडी उधर मिल गई है, हमको पैसे मिल गए हैं, दक्षिणा भी मिल गई है, दरवाजा खोलो. संत नरसिंह महाराज बाहेर आले, पाया पडले, माफी मागायला लागले. किसकी माफी, किसकी क्षमा? त्यांनी चिठ्ठी दिली, चिठ्ठी वाचली. तेव्हा संत नरसिंह महाराजांचे डोळे भरून आले आणि त्यांनी सांगितलं, मी रात्रंदिवस ज्याचं ध्यान करतो, नामस्मरण करतो, तो माझ्या स्वप्नातही आला नाही आणि तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं, तुमचं अहो भाग्य. भगवंत संत नरसिंह मेहतांसाठी त्याचे नोकर झाले. तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार चालवी कामार होऊन.